मित्रांनो, बरेच दिवस झालं माझा कोणताच व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मला पाठवणं झालं नाही. याला कारण होतं की मॅडमचं थोडंसं पूर्ण व्हायचं आहे आणि तिथनं पुढचे व्हिडिओ मी तयार केलेले ते सगळे मी कंटिन्यू करतोच आहे. मधल्या काळामध्ये मी 2 M1च्या टेस्ट या ठिकाणी पूर्ण केल्या, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दोन्ही पाठवल्या आणि M2ची एक टेस्ट या ठिकाणी पूर्ण केली. माझी खात्री की तुम्ही सगळ्यांनी त्या टेस्ट व्यवस्थित सोडवल्या असतील. या टेस्ट पाठवण्यापाठीमागचं एकच कारण होतं की ते म्हणजे आपला अभ्यास किती झालेला आहे, थोडक्यात सिंहावलोकन की आपण कुठपर्यंत आलेलो आहे, कुठपर्यंत आपल्याला येतंय, काय येतंय, काय येत नाहीये, या गोष्टी स्वतः टेस्ट करणं माझ्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. आणि त्याच भावनेतून या ठिकाणी या टेस्ट मी तुम्हाला पाठवल्या होत्या. बऱ्याच मुलांचे कमेंट्समध्ये मार्क्स आलेले आहेत, त्या सर्व मुलांचं अभिनंदन. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला मार्क कमी पडले म्हणजे सगळं संपलं असं अजिबात मानायचं काही कारण नाही आहे. ही सुरुवात आहे. आत्ता आपल्याला या ठिकाणी एक एक गोष्टी या ठिकाणी समजायला सुरुवात होतील. कारण पेपर काढत असताना मी पर्पजली असे प्रश्न या ठिकाणी टाकले होते की जे यातले काही प्रश्न विद्यार्थ्यांनी अजिबात पाहिलेले नव्हते आणि ते मागच्या जुन्या पुस्तकातनं किंवा वेगवेगळ्या माध्यमातून हे मला मिळाले होते, ते तुमच्याशी मी शेअर केले होते. अशा पद्धतीने ते प्रश्नपत्रिकेचं स्वरूप होतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की शाळेच्या प्रश्नपत्रिकेचा आणि माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की आपण ज्या प्रश्नपत्रिका काढतो मध्ये कोणत्याही विषयाचे असू दे त्यापेक्षा कितीतरी सोप्या या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका असतात. आपल्याला एकदा अवघड प्रश्न सोडवायची मानसिकता आपली झाली की सोपे प्रश्न आपण आरामामध्ये आणि इझिली सोडवू शकतो. फक्त कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सिली मिस्टेक असता कामा नये आणि ती जर नसेल तर आपल्याला मार्क भरपूर पडायला कोणतीही आणि कसलीही अडचण येणार नाही. आज मी तुम्हाला हा व्हिडिओ जो पाठवतोय हा मागच्या जुन्या पुस्तकातल्या काही गणितांचा की जी क्वेश्चन नंबर 5 मध्ये या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. मी साधारणपणे असा विचार केलेला आहे की जो वगळलेला सिलेबस आहे तो सिलेबस सोडून जी गणितं यामध्ये आपल्याला घेता येऊ शकतात त्या गणिताकडे मी या ठिकाणी लक्ष दिलेलं आहे आणि ही गणितं सोडवून देण्याचा प्रयत्न करतोय. एखादं दुसरं गणित ओमिटेड सिलेबस मधलं असेल तर त्याच्याकडे नजरअंदाज करा, त्याच्याकडे काही फार लक्ष देऊ नका. पण 99.99% मी याची खात्री केलेली आहे की ते जी गणितं मी घेतोय ती सिलेबस मध्ये आपल्याला जो नाहीये त्या सिलेबस व्यतिरिक्त ही गणित या ठिकाणी असली पाहिजेत. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी अजून एक 2-3 व्हिडिओ मी टाकायचा प्रयत्न करतोय. आणि निश्चितपणे तुम्ही सर्व बघा व्हिडिओ, नुसते बघू नका तर त्याच्यावर मनन करा, चिंतन करा आणि जिथं कुठं तुम्हाला अडचण होती ती तिथं लगेच त्या गणिताचे तिथं लिहून ठेवा. म्हणजे ज्या वेळेला तुमची आणि माझी प्रत्यक्ष भेट होईल, ज्या वेळेला मी आणि तुम्ही किंवा शाळेमध्ये तुम्ही ज्या वेळेला शिक्षक गाठ पडतील त्यावेळेला तुम्ही ते गोष्टी विचारू शकतात आणि तुमच्या शंका या क्लिअर करणं अत्यंत महत्वाचं आहे. डाऊट कोणत्याही प्रकारचा मनामध्ये राहणार नाही याची काळजी तुम्ही आणि मी आणि आपल्या शाळेतले सर्व शिक्षक मिळून घेऊया एवढंच सांगणं आहे. आणि आता आपण जी काही महत्वाची गणित आहेत आज मी या ठिकाणी M2चं पहिलं प्रकरण चॅप्टर 1 आणि चॅप्टर 2 सिमिलॅरिटी आणि पायथागोरस थेरम ही 2 चॅप्टर्स या ठिकाणी घेतलेले की या 2 चॅप्टर मध्ये मागं जी पुस्तकं होती, जुनी पुस्तकं जी होती त्या पुस्तकामधले एक्झाम्पल्स या ठिकाणी मी सोडवून देण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. आणि अशाच पद्धतीने बाकीचे 2 चॅप्टर्स घेऊन या ठिकाणी आपण 6वी पर्यंतचा अभ्यासक्रम निश्चितपणे पूर्ण करूया. मला एकच तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही व्हिडिओ पहा. मला लाईक्स मधून कळतंय किती जणांनी व्हिडिओ पाहिलेले आहेत ते, आणि त्याच्यामुळं या ठिकाणी जितके जास्त व्हिडिओ तुम्ही पाहताल आणि मी टेलिग्रामला पण ज्यांच्याकडं युट्यूबचा काही प्रॉब्लेम आहे किंवा काही त्यांना डाउनलोड करायला प्रॉब्लेम येतो त्यांच्यासाठी मी टेलिग्राम चॅनल पण केलेलं आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा मी तुम्हाला सर्वच्या सर्व व्हिडिओ आणि आतापर्यंत झालेल्या माझ्याकडनं घेतल्या गेलेल्या सर्व ऍक्टिव्हिटी हे या त्या वेळेला पाठवण्याचा प्रयत्न करतोय. एखादी दुसरी ऍक्टिव्हिटी जरी राहिली तरी शाळेत भेटल्यानंतर किंवा तुम्ही पर्सनली फोन करून मला या ठिकाणी विचारू शकता आणि त्या पद्धतीने या ठिकाणी आपण जास्तीत जास्त तुमच्या आणि माझ्यामधलं अंतर कमी कसं करता येईल हा प्रयत्न आपण करूया. आणि निश्चितपणे या बोर्डाच्या परीक्षेमध्ये शाळा सुरू असू दे किंवा नसू दे आपल्याला कोणताही प्रॉब्लेम आला नाही हे कधी कळणार आहे आपल्याला, आपला रिझल्ट ज्या वेळेला लागेल ते, आणि बेटर रिझल्टसाठी आपण हा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. Example number 1. Some important examples of mathematics 2 from chapter 1 and chapter 2. The corresponding altitudes of two similar triangles are 6 cm and 9 cm respectively. Find the ratio of their areas. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न थेरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल याच्यावर आधारित आहे. याच्यासाठी पहिल्यांदा डायग्राम काढणं गरजेचं आहे. मी डायग्राम काढतोय या ठिकाणी.
दोन ट्रायंगल आहेत, सिमिलर आहेत, थोडासा फरक या ठिकाणी दाखवायचा आहे. त्यानंतर अल्टिट्यूड्स दाखवायचे आहेत. पहिल्या ट्रायंगलला नाव मी ए बी सी आणि ए डी इज परपेंडिक्युलर ऑन बी सी या पद्धतीने घेतोय. दुसऱ्या ट्रायंगलला नाव पी क्यू आर आणि पी एस इज परपेंडिक्युलर ऑन किंवा पीई इज परपेंडिक्युलर ऑन क्यू आर या पद्धतीने दोन ट्रायंगल घेतलेले आहेत. करस्पॉन्डिंग अल्टिट्यूड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, करस्पॉन्डिंग अल्टिट्यूड 6 सेंटीमीटर अँड 9 सेंटीमीटर्स. फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. अल्टिट्यूड्स दिलेले आहेत आणि एरिया या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. नाव फ्रॉम फिगर triangle ABC is similar to triangle PQR. It is given. हे आपल्याला काय दिलेलं आहे, गिवन मध्ये दिलेलं आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट लिहितो कारण इथं सिमिलर ट्रायंगल लिहिलेलं आहे. Also AD which is altitude which is perpendicular on BC and PE is perpendicular on QR. हे पण आपल्याला दिलेले आहे, अल्टिट्यूड्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. या दोन गोष्टीवरून या ठिकाणी आपण आता ह्या गोष्टी पाहिल्यानंतर एबीसी आणि पीक्यूआर हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. आता आपल्याला सिद्ध करायचं आहे एडीसी आणि पीईआर हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत का याचा विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. आता एबीसी आणि पीक्यूआर असल्यामुळं या ठिकाणी जर समजा मी ट्रायंगल एडीबी हा ट्रायंगल एडीबी नाव इन अ ट्रायंगल ADB and triangle PEQ या दोन ट्रायंगल्स म्हणजे आता मी इथं तुम्हाला मार्क करून दाखवते. हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल हे मूळचे ट्रायंगल दोन सिमिलर दिलेले आहेत, प्रश्न नाही आहे. पण आपल्याला ADB आणि PEQ हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवता येतात का याचा विचार करायचे का ते मी पुढे नंतर तुम्हाला सांगतो. नाव या दोन ट्रायंगल मध्ये ऑलरेडी P आणि Q एक रूप आहे, त्यामुळे डायरेक्ट या ठिकाणी आपण लिहू शकतो. अँगल P इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल Q बिकॉज ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR असल्यामुळं या ठिकाणी हे दोन ट्रायंगल आपण एक रूप दाखवू शकतो. ऑल्सो ट्रायंगल ADB इज कॉन्ग्रुएंट विथ ट्रायंगल PEQ हा आणि हा बिकॉज ईच ऑफ 90 डिग्री और राइट अँगल ट्रायंगल. त्यामुळं हा आणि हा एक ग्रुप, हा आणि हा एक ग्रुप, त्यामुळं विथ द हेल्प ऑफ AA टेस्ट देयरफॉर ट्रायंगल ADB इज सिमिलर टू ट्रायंगल PEQ बाय AA टेस्ट. आता आपल्याला माहिती आहे एकदा ट्रायंगल सिमिलर झाली की त्याच्या ज्या बाजू असतात त्या बाजू या आपल्याला प्रमाणात येतात किंवा प्रमाणात येतात. त्यामुळं याचा उपयोग करून AB डिवाइडेड बाय जर AB घेतली तर PQ घ्यावी लागेल. PQ which is equal to दुसरी बाजू आपण घेणार आहे ती AD डिवाइडेड बाय PE. याला आधार या ठिकाणी असणार आहे कॉन्ग्रुएंट साइड ऑफ corresponding side of similar triangle AB divided by PQ is equal to AD divided by PE. या पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला पहिलं इक्वेशन आपल्याला म्हणता येईल हे या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. नाव आता आपल्याला काय दिलेलं आहे ट्रायंगल ABC एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC divided by area of a triangle PQR या दोन ट्रायंगलचा एरिया त्याच्या बाजूच्या प्रमाणामध्ये बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात आहे इज इक्वल टू AB स्क्वेअर डिवाइडेड बाय PQ स्क्वेअर. आणि याला आधार या ठिकाणी देणार आहोत थेरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगलच्या थेरम मध्ये आपण हे पाहिलेलं आहे. आता
AB डिवायडेड बाय PQ स्क्वेअर आणि हे सिमिलर ट्रायंगल असल्यामुळं या ठिकाणी आता आपण इथं काय एक मध्ये सिद्ध केलेलं आहे की AB डिवायडेड बाय PQ इज नथिंग बट AD डिवायडेड बाय P. म्हणजे आता AB स्क्वेअर म्हणजेच AD स्क्वेअर, PQ स्क्वेअर म्हणजेच PE स्क्वेअर. म्हणजे इथे मी डायरेक्ट काय लिहू शकतो या ठिकाणी AD स्क्वेअर डिवायडेड बाय PE स्क्वेअर आणि याला रिझन देऊ शकतो फ्रॉम इक्वेशन 1. फ्रॉम इक्वेशन 1 मध्ये या ठिकाणी लिहू शकतो. मला हे का केलं मी, कारण मला एडी ची किंमत माहित आहे, इज इक्वल टू 6 स्क्वेअर डिवायडेड बाय पी ची किंमत 9 स्क्वेअर फ्रॉम गिवन. 6 चा वर्ग 36 किंवा 6 गुणिले 6 भागिले 9 गुणिले 9. याला संक्षिप्त रूप देऊन घेऊया आपण. 3 त्रिक 9, 3 दुनी 6, 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 4 भागिले 9, 4 भागिले 9. म्हणून आपल्याला फाइंड द रेशो ऑफ देअर एरिया. त्यामुळं एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 9 आणि हेच तुम्ही दॅट इज 4:9 असंही उत्तर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. परीक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचं गणित की जे या ठिकाणी थेरम ऑन एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल वर अवलंबून होतं. माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे हे गणित अतिशय काळजीपूर्वक या ठिकाणी पहा. एक्झाम्पल नंबर 2. In a triangle ABC, segment DE is parallel to BC. 2 times of area of ADE is equal to area of quadrilateral DBCE. Find AB as to AD and also show that BC is equal to √3 into D. This is an important example. Here, what we are given that 2A triangle ADE is equal to area of quadrilateral DBCE. It is given. It is given. Now draw the diagram. ABC is the given triangle. Here DE is parallel to BC. We have drawn it. Now we are given that area of triangle ADE 2 times is equal to area of triangle DBCE. हा जो क्वाड्रिलॅटरल तयार झालेला आहे या DE लाईन मुळे या क्वाड्रिलॅटरलचा एरिया आणि या ADE या ट्रायंगलचा एरिया याच्यामधलं नातं या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. आता पूर्ण ABC चा ज्यावेळेस आपण विचार करतो एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC. नाउ फ्रॉम फिगर area of a triangle ABC which is equal to area of a triangle ADE. हा एरिया प्लस या क्वाड्रिलॅटरलचा एरिया ADE प्लस एरिया ऑफ अ क्वाड्रिलॅटरल DBCE. या दोन एरियाची असणारी या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, बेरीज मिळेल. पण हा जो एरिया of quadrilateral DBCE is nothing but 2 times of area of triangle ADE, and therefore we can write area of a triangle ABC is equal to area of a triangle ADE plus 2 times of area of triangle ADE. It is given. लगेच खाली रिझन लिहून टाकायचं गिवन. त्यामुळं या ठिकाणी एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1 + 2 दॅट इज 3 टाइम्स ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ADE. या पद्धतीचे रिलेशन या ठिकाणी आपल्याला मिळेल. सो एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ अ ट्रायंगल ADE which is equal to 3 divided by 2. या दोन ट्रायंगलचा रेशो या पद्धतीने या ठिकाणी मिळेल. नाउ also it is given
given in the example, काय दिलेलं आहे की डीई ही बीसी ला पॅरलल या ठिकाणी दिलेली आहे. सेगमेंट डीई इज पॅरलल टू साइड बीसी. आता याच्यामुळे काय झालंय या ठिकाणी ही रेषा आणि ही रेषा एकमेकांना पॅरलल असल्यामुळं या ठिकाणी आणि जर समजा AB हा ट्रान्सव्हर्सल या ठिकाणी आपण मान्य केला तर हा अँगल ADE आणि दुसरा अँगल ABC हे दोन अँगल या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल आहेत आणि ते दोन अँगल या ठिकाणी आपल्याला एकरूप दाखवता येतात बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट नुसार. सो DE इज पॅरलल टू BCE and therefore angle ADE is congruent with angle ABC. याला इक्वेशन 1 म्हणा. करस्पॉन्डिंग अँगल हे आपल्याला पुढे लागणार आहे म्हणून याला या ठिकाणी इक्वेशन 1 म्हटलेलं आहे. करस्पॉन्डिंग अँगल म्हणून हे या ठिकाणी आपण एकरूप दाखवलं. नेक्स्ट आता इन अ ट्रायंगल ABC and triangle ADE या दोन ट्रायंगल मध्ये ABC म्हणजे पूर्ण आणि ADE म्हणजे छोटा ट्रायंगल. या ट्रायंगल मध्ये अँगल ADE is congruent with angle ABC from इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये आपण हे या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. त्यानंतर अँगल BAC हा अँगल BAC is congruent with angle DAE. DAE is congruent with angle BAC. कॉमन अँगल. हे दोन्ही अँगल कसे आहेत कॉमन आहेत त्यामुळे याला रिझन या ठिकाणी कॉमन अँगल दिलं. अँड देअरफॉर triangle ADE is similar to triangle ABC by AA similarity test. That is, triangle ABC is similar to triangle ADE. प्रत्येक ट्रायंगल हा स्वतः शेकरूप असतो न शिकलेले आहे आणि जर एक ट्रायंगल दुसऱ्या शेकरूप असेल तर दुसरा हा पहिल्या शेकरूप असलाच पाहिजे. नाउ फ्रॉम थेरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल, एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC divided by area of a triangle ADE is nothing but BC square divided by DE square. Theorem on area of similar triangle. या थेरम वरून या ठिकाणी आपण हे डायरेक्ट लिहू शकतो. परंतु BC डिवाइडेड बाय, आता इथे आपल्याला BC डिवाइडेड बाय DE काढायचं आहे आपल्याला, पण किंमत कशाची माहिती आहे आपल्याला? ही किंमत माहिती आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADE 3 डिवाइडेड. सो BC स्क्वेअर डिवाइडेड बाय DE स्क्वेअर which is equal to 3 divided by 1. 3 divided by 1 कारण ही किंमत आहे आणि ह्या वर्ग आहे. So by taking square root of both sides we can write BC divided by DE is equal to root 3 divided by 1. या पद्धतीने दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं. So BC is equal to finally BC is equal to root 3 into DE and that is we have to prove here. आता बघा similarly we can show आपल्याला काय विचारलेले आहे? AB to AD विचारलेले आहे. AB to AD म्हणजे याच पद्धतीने या ठिकाणी BC डिवाइडेड बाय रूट 3 इंटू DE. सो आता AB इज इक्वल टू AD. सो AB इज इक्वल टू रूट 3 इंटू AD आणि आपल्याला रेशो जर काढायचं म्हटलं तर AB डिवाइडेड बाय AD इज इक्वल टू रूट 3 अपॉन 1
which is equal to root 3x to 1. Root 3x to 1. Now example number 3. Prove that. हे एक्झाम्पल मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की इथे डायग्राम दिलेली नाही आहे. तुम्हाला या ठिकाणी डायग्राम पहिल्यांदा काढायची आणि मग एक्झाम्पल या ठिकाणी सोडवायचं. एक्झाम्पल काय? प्रूव्ह दॅट 3 टाइम्स द स्क्वेअर ऑफ एनी साइड ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू 4 टाइम्स द स्क्वेअर ऑफ एन अल्टिट्यूड. म्हणजे एक इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे, त्या ट्रायंगल मध्ये या ठिकाणी एक अल्टिट्यूड दिलेला आहे आणि आपल्याला सिद्ध या ठिकाणी करायला सांगितले की अल्टिट्यूड 4 टाइम्स अल्टिट्यूडचा वर्ग बरोबर 3 टाइम्स त्या इक्विलॅटरल ट्रायंगलची कोणती साइड असेल अशा पद्धतीचे रिलेशन इक्वेशन या ठिकाणी आपल्याला तयार करायचे. सो ABC इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल. Triangle ABC is an equilateral triangle. AD is altitude. AD is altitude. AD is altitude. आणि आपल्याला so given triangle ABC is an equilateral triangle. AD is perpendicular on BC. Therefore, AD is altitude. आणि आपल्याला टू प्रूव्ह सांगितलेलं आहे. टू प्रूव्ह काय सांगितलेलं आहे? कोणतीही बाजू या ठिकाणी आपण जर समजा बाजू BC घेतली तर या ठिकाणी आपल्याला सिद्ध करायचं आहे किंवा AB घेतली 3 टाइम्स ऑफ AB स्क्वेअर इज इक्वल टू 4 टाइम्स ऑफ अल्टिट्यूड AD स्क्वेअर हे या ठिकाणी प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे आणि हे प्रूव्ह आपल्याला या ठिकाणी करायचंय. आता ज्या वेळेला हा परपेंडिक्युलर आहे, आता हे करत असताना आपल्याला हे दोन ट्रायंगल म्हणजे ट्रायंगल ADB आणि ADC हे दोन ट्रायंगल या ठिकाणी आपल्याला एकरूप दाखवावे लागतील आणि हे एकरूप दाखवल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पायथागोरसचा प्रमेय किंवा सिद्धांत वापरून या ठिकाणी हे गणित सोडवता येईल. कसं सोडवायचे त्याचा विचार करतो. सो प्रूफ इन अ ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल ADC. ऍक्च्युअली हे दोन्ही राईट अँगल ट्रायंगल आहे. डायरेक्ट लिहिले तरी काही हरकत नाही कारण हे AD परपेंडिक्युलर टू BC आहे त्यामुळे डायरेक्ट लिहिले तरी चालेल. याच्यामुळे आता ही जी बाजू आहे AB ही हायपोटेन्यूज झाली आणि ही AC पण हायपोटेन्यूज झाली. सो इन दिस ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल अँगल ADB इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल ADC each of 90 degree. Also hypotenuse AB is congruent with hypotenuse AC. Equilateral triangle ABC असल्यामुळे या ठिकाणी आपण हे करू शकतो. Also साइड AD याची काही गरज नाही आहे परंतु लिहायला हरकत नाही. साइड AD is congruent with side AD. It is a common side. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपण लिहिणार आहोत की ट्रायंगल ADB is congruent with triangle ADC by hypotenuse साइड टेस्ट ही फक्त राईट अँगल साठी असते हे लक्षात या ठिकाणी घ्या. हायपोटेन्यूस आणि साइड दोन्ही आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. नाव सो BD इज इक्वल टू आता याच्यावरून आपल्याला सांगता येते की हे दोन ट्रायंगल जर एकरूप झाले तर ही बाजू आणि ही बाजू सुद्धा सारखी झाली आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला सांगता येते की सेगमेंट BD is equal to segment DC, congruent side of congruent triangle. So BC is equal to 1/2 BD. BC is equal to 1/2 BD या पद्धतीने या ठिकाणी सांगता येतं. परंतु BD म्हणजेच काय आहे, BC म्हणजेच काय आहे, AB आहे. सो BD is equal to
1/2 BC. परंतु BC ची किंमत, AB ची किंमत आणि AC ची किंमत सगळ्या सारख्याच आहे. आपण AB घेतल्यामुळं या ठिकाणी दॅट इज BD इज इक्वल टू 1/2 AB. 1/2 AB आपण घेतलेले की AB, BD आणि AC ह्या सगळ्या सारख्या आहेत, कारण हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. नाव इन अ राईट अँगल ट्रायंगल, कोणता राईट अँगल ट्रायंगल विचारून घ्यायचं आपल्याला? ADB बाय पायथागोरस थेरम काय सांगतो? AB स्क्वेअर इज इक्वल टू BD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. आता इथे लक्षात गोष्ट, AB आपल्याला कायम ठेवायचंय, AD फक्त BD चं रूपांतर AB मध्ये करायचंय. सो AB स्क्वेअर इज इक्वल टू BD स्क्वेअर दॅट इज 1/2 AB स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर आहे असं ठेवायचं, काहीही हात लावायचं नाही. सो AB स्क्वेअर प्लस इज इक्वल टू 1/4 AB स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. हा AB स्क्वेअर ट्रान्सफर करायचं. सो AB स्क्वेअर मायनस 1/4 AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर. LCM 4 काढा. 4 टाइम्स ऑफ AB स्क्वेअर मायनस AB स्क्वेअर डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू AD स्क्वेअर. 4 मधून 1 गेला. 3 टाइम्स ऑफ AB स्क्वेअर इज इक्वल टू 4 टाइम्स ऑफ AD स्क्वेअर is equal to 4 times of AD square. 3 times of AB square is equal to 4 times of AB square, and that is we have to prove. 3 times of AB square is equal to 4 times of AD square, and that is the proof of our exam.